आज अतिशय पौष्टिक असे हळीवाचे लाडू बनवले। खूप सुंदर लागतात आणि बनवायला तर अतिशय सोपे आहेत। काय करायचं, अर्धी वाटी हळीव घ्यायचे आणि ते नारळाच्या पाण्यामध्ये खरं तर भिजवायचे असतात। मी 2 नारळ आणले पण पाणी एकदम कमी निघालं, मग एवढंच पाणी मी याच्यामध्ये घालून घेतलं आणि वरती 1 ग्लासभर पाणी घातलं। पण तुम्ही जर मोठे असे नारळाचे पाण्याचे नारळ आणलेत ना, तर आणि हे जर का हळीव नारळाच्या पाण्यातच भिजवलेत तर खूपच सुंदर टेस्ट येते। पण मला मात्र इथे थोडंसं साधं पाणीच वापरावं लागलं। नारळाचं पाणी तुम्हाला जमलं तर शक्यतो तुम्ही नारळाचं पाणी वापरा। हे असं रात्री भिजवून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग उघडल्यानंतर हळीव पूर्णपणे भिजलेले असतात आणि फुगलेले असतात। नंतर आता जेवढे आपण हळीव घेतो तेवढंच खोबऱ्याचा किस पण घ्यायचा। मी 2 नारळ जे आणले होते ते असे किसून घेतलेले आहेत। शक्यतो खाऊन घेतले तरी चालतात। आणि थोडंसं त्याच्यापेक्षा कमी असा गूळ घ्यायचा। म्हणजे साधारण जर का 2 वाट्या हळीव असतील तर 1.25 वाट्या खोबरं आणि 1.5 वाटी गूळ असं घ्यायचं प्रमाण। आणि आता काय करायचं, कढईमध्ये 1 चमचाभर साजूक तूप घालून याच्यामध्ये खोबरं, नंतर गूळ आणि हळीव तिन्हीही एकदमच घालून घ्यायचं। काही जास्त म्हणजे वेगळी पद्धत नाही आहे बनवण्याची, खूपच सोपी पद्धत आहे। तिन्ही गोष्टी एकदम घालून घ्यायच्या आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं, एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने ते हलवून घ्यायचं। वेगळं काही करायची गरज पडत नाही, या 3 गोष्टीच महत्त्वाच्या असतात। आता ह्याच्यामध्ये काय करायचं, असं हलवलं की मग 5 मिनिटं हलवून त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं। वाफेवर थोडंसं शिजू द्यायचं। मग पुन्हा आपण 5 मिनिटं झाली की पुन्हा झाकण काढायचं आणि पुन्हा हलवून घ्यायचं। गूळ पण ह्याच्यामध्येच वितळून पण जातो आणि शिजून पण जातो। साधारण ह्याला आपल्याला 45 मिनिटांपर्यंत बारीक गॅसवरती शिजवावं लागतं। प्रत्येक 5 ते 10 मिनिटांनंतर असं ताट ठेवलेलं काढायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि मग पुन्हा ताट ठेवायचं। हळीवाचे लाडू हे अतिशय पौष्टिक असतात, तुम्ही नक्की बनवून बघा। बऱ्याच जणांना हळीव म्हणजे काय हे माहीत नसतं। तुम्ही किराणाच्या दुकानामध्ये गेलात आणि हळीव मागितलेत ना तर ते सहज देतात तुम्हाला। हळीव म्हणजे जवस नसतात, लोकांना जवस आहेत असं वाटतं पण ते जवस नाही आहेत, हळीव वेगळे असतात। पण ते शरीराला अतिशय पौष्टिक असतात। आणि हा लाडू जर बनवायचा असेल तर खूपच सोपी पद्धत आहे। तुम्हाला मी दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता। असं दर 5 मिनिटाला झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं वाफून झालं की झाकण काढून पुन्हा हलवून घ्यायचं। हलवून याच्यासाठी घ्यायचं कारण की खाली लागलं नाही पाहिजे, त्यामुळे दर 5 ते 10 मिनिटांनी असं व्यवस्थित हलवून घ्यायचं। शिजायला वेळ लागतो, साधारण बारीक गॅसवरती तुम्हाला पाऊण तास तरी शिजवावं लागेल, म्हणजे साधारण 45 मिनिटं तुम्हाला हे असं शिजवावं लागतं। हळूहळू ह्याच्यातलं पाणी संपून जाऊन पीठ असं कोरडं तयार होतं। पीठ म्हणण्यापेक्षा हे सारण जे आहे ते असं कोरडं तयार होत जातं। एकदम खूप जास्त आपल्याला कोरडंही करायचं नाही आहे। आणि आता हे कसं आहे, लाडू वळलेच पाहिजे असं काही नाही, तुम्ही हे असंही हलवा म्हणून खाऊ शकता। पण मुलांना लाडूच लागतो कंपल्सरी। माझ्याही मुलीला लाडूच हवा असतो। लाडू अगदी सोप्या पद्धतीने वळता येतो, ह्याला काही जास्त मेहनत घेण्याची गरज पडत नाही। 2-3 वेळा दोन्ही हातातून फिरवला की लाडू लगेच तयार होतो। असे लाडू तुम्ही तयार करू शकता किंवा नुसताच हलवा म्हणूनही हे खूप छान लागतं खाऊ शकता। तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी बनवून बघा। खूप सोपी आहे बनवायला आणि पौष्टिकही आहे। कसं असतं, लहान मुलांना दर 2-3 तासाला काही ना काहीतरी लागतंच आणि थंडीच्या दिवसात तर सारखीच भूक लागते। मग अशा वेळेला असे लाडू बनवून ठेवलेत ना तर मुलांना आवडीचाही पदार्थ होतो आणि पौष्टिकही होतं।